नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा लावण्याला पूजेला घेऊन जायला नकार देत असताना तिथे राकेश म्हणतो की जर तिची पूजा करण्याची इच्छा आहे तर येऊ देत ना. आणि तसंही पूजा करणं किंवा न करणं हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग आहे. आणि त्यामुळे ज्याला त्याला स्वतःला डिसाईड करायचं आहे की पूजा करायची किंवा नाही करायची ते. आणि तसंही लावण्याने ही पूजा केल्यामुळे तसं काय नुकसान होणार आहे. त्यामुळे मला काही वाटत नाही की तिला न्यायला नको वगैरे असं. त्यावर अंजलीही त्याला होला हो करत म्हणते की हो, मलाही वाटतं आहे की चिंटू अरे येऊ देत तिलाही पूजेला. तेव्हा दोघंजणही बोलल्यामुळे त्याला नकार देता येत नाही. मग तो म्हणतो की ऑल राईट, चला निघूया, उशीर होतो आहे, असं म्हणून आता अर्णव हा तिथून निघून चाललेला असतो. आता त्याच वेळेला अर्णवने होकार दिलाय म्हणून आजीला आणि वल्लरीला खूपच आनंद झालेला असतो. नंतर आता अर्णव आणि लावण्या ही निघून चाललेली असतात. तेवढ्यातच लावण्याला आजी आवाज देते आणि अंजली आणि राकेश दोघंही गप्पा मारत पुढे पुढे चाललेले असतात. आजी लावण्याला थांबवते आणि म्हणते की एक मिनिट लावण्या, हे बघ, खूप सुंदर आणि छान योग जुळून आलाय बरं का. आज शंकर आणि पार्वतीची पूजा करायची आहे. तुम्ही दोघांनीही जोडीने आणि त्याचबरोबर दोघांनीही अगदी व्यवस्थित पूजा करून देवाचे शिव पार्वतीचे आशीर्वाद घ्या. तुमची जोडी ही 7 जन्माची जोडी बनली पाहिजे. त्यासाठी तू या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित कर आणि तुझी ही पूजा अगदी व्यवस्थितपणे पार पाड बरं का. सगळ्या गोष्टी व्यवस्थित कर आणि देवाचा व्यवस्थित आशीर्वाद घे, असं सगळं आजी तिला सांगत असते. तेव्हा ती म्हणते की येस आजी, मी सगळं व्यवस्थित करते, असं म्हणून आता ती तिथून बाय बोलून निघत असते. आणि लावण्या तिथून निघत असताना आजी देवाला हात जोडते की हे शिवपार्वती, माझी ही जोडी ही व्यवस्थित असू दे आणि शंकर पार्वतीचे आशीर्वाद त्या दोन्ही जोडींना लाभू दे, असं म्हणून आजी हात जोडत असते. आणि त्यानंतर इथे वल्लरी मात्र मनातल्या मनात खूपच खुश होत असते की फायनली लावण्याला पूजेसाठी जायला मिळालं आहे. नंतर आता सगळेजण देवळात आलेले असतात. आणि येत असताना आता अर्णव हा जिजूंना म्हणत असतो की बरं झालं जिजू तुम्ही आलात, म्हणजेच बऱ्याच दिवसानंतर ताई आणि तुम्ही असे कुठेतरी बाहेर पडलात हे पाहून खरंच बरं वाटलं, ताईलाही बरं वाटलं असेल, असं तो बोलत असतो. त्यावेळेला मग आता सगळेजण खाली येऊन थांबतात. अंजली तेथे थांबलेली असते. तेव्हा मग तिला राकेश विचारतो की काय गं अंजली, चल जाऊया ना वर, तू इथे का थांबली आहेस, असं विचारल्याबरोबर ती म्हणते की अहो ईश्वरीची वाट बघतीये, ईश्वरी पण आली आहे. तेव्हा मग तो विचारतो की काय ईश्वरी इथे आली आहे. ती म्हणते की हो अहो, ती कधीच पोचली आहे इथे. मग त्यावर आता ती आपलीच वाट बघतीये, तिने मेसेज केला होता ती पोचल्याचा, असं अंजली सांगते. मग अर्णव म्हणतो की तसंही मी मिस इंदोरला इथे यायला नकार दिला तर ताई मला तू घरी जे लेक्चर दिलंस तेच परत इथे लेक्चर देशील की ज्याची त्याची पूजा हा ज्याच्या त्याच्या पर्सनल प्रश्न आहे, असं म्हणशील, म्हणून मी आता काहीच बोलणार नाही. त्यावर लावण्या मनातच म्हणते की आता ही मिडल क्लास मिस इंदोर हिला इथे बोलवण्याची काय गरज होती, कशाला बोलवलं हिला इथे आता पूजेला, असं म्हणून ती वैतागत असते. आता राकेश विचार करतो की जर ईश्वरीने मला इथे पाहिलं आणि मी जर इथे दिसलो तर मात्र मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. शिवाय माझा हात अंजलीच्या हातामध्ये आहे, त्यामुळे तिला वेगळं काहीतरी वाटू शकतं. त्यावर आता अर्णव म्हणतो की ठीक आहे, मग आता आपण इथे किती वेळ थांबायचं आहे आणि तू माझ्याकडे अशी बघू नकोस, मी काहीच बोलणार नाही आहे. कारण जसं तू मला घरी बोलली आहेस ना तसं इथेही बोलशीलच ना, त्यामुळे मी आता काहीच बोलत नाही, असं म्हटल्यावर अंजली आता खूप खुश होते. कारण अर्णवने तिला यायला नकार दिलेला नसतो. तेवढ्यातच आता राकेश विचार करतो की नाही, मला इथून निघालंच पाहिजे, म्हणून तो म्हणतो की बरं ऐकलंस का, मी ना जरा एक महत्त्वाचा फोन कॉल आहे तो करून येतो, खूप अर्जंट आहे. तेव्हा अंजली म्हणते की हो बरं जा. आणि मग राकेश हा तिथून बाजूला फोनवर निघत जातो आणि हो त्या कॉन्ट्रॅक्टचं ना असं काहीतरी बडबडत बाजूला होतो. आणि त्यावेळेला राकेश आणि बाजूला झाल्याबरोबर अंजली आणि अर्णव हे दोघंजणही वर देवळात चाललेले असतात. तेव्हा फोनवर बोलता बोलता जेव्हा राजेश खाली येतो तेव्हा समोरून ईश्वरी त्याला बघते आणि आवाज देते की राकेशजी. आता त्याला आवाज दिल्याबरोबर तो पूर्णपणे दचकतो, कारण त्याला काहीच कळत नाही अचानक ईश्वरी समोरून आली आहे. आता तो मागे वळून पाहतो तर अंजली अर्णव हे दोघंजणही वरती निघून गेलेले असतात, म्हणून धोका टळलेला असतो. आता राकेश तिथेच उभा राहतो आणि ईश्वरी त्याच्याजवळ येऊन म्हणते की अरे राकेशजी, तुम्ही इथे काय करताय. तेव्हा तो म्हणतो की हो, मी इथे आज पूजा करण्यासाठी आलो होतो. तेव्हा मग ती म्हणते की वा, एकदम बढिया, म्हणजे तुम्ही इथे पूजा करण्यासाठी आला आहात, मला काल तुम्ही काही बोलला नाहीत, नाहीतर मग आपण दोघं आलो असतो.
मला तसं काही माहिती नव्हतं की तुम्ही पण इथे येणार आहात. तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली काय आहे ना ईश्वरीजी, माझं ना अचानक ठरलं. मग म्हटलं की देवाची पूजा करूया, इतका छान जो योग आहे पार्वतीचा, मग कशाला सोडूया. म्हणून म्हटलं की इथे पूजा करूया. तेव्हा ती म्हणते की बढिया झालं एकदम. तुम्हाला माहिती आहे का की अर्णव सर, त्यांची बहीण, हे दोघंजणं पण पूजेसाठी आलेत इथेच याच मंदिरात. तेव्हा तो म्हणतो की अच्छा हो का. मग ती म्हणते की हो ना, याच मंदिरात आलेत. चला, या निमित्ताने तरी तुमची आणि त्यांची भेट घडून येईल. चला आपण त्यांना जाऊन भेटूया, ते इथेच असतील. त्यावेळेला मग आता अंजली ही ईश्वरीला फोन करत असते आणि ईश्वरी म्हणते की हो ताई, मी इथे खालीच आले आहे. आमच्या शेजारी जे राकेशजी राहतात ना, तेच मला भेटतेत, येते हा मी. असं म्हणून आता ती तिथून निघून जात असते आणि राकेशला म्हणते की राकेशजी चला ना तुम्ही पण. तेव्हा तो म्हणतो की माझं जरा महत्त्वाचं काम आहे, मी नंतर भेटतो. तेव्हा ती म्हणते की अहो असं कशाला करताय, त्या दिवशी पण अर्णव सरांना तुम्ही घराकडे भेटता भेटता राहिलात ना, आता तरी चला प्लीज, तुम्ही त्यांची भेट घडून येईल. मग तो म्हणतो की ठीक आहे बरं ईश्वरीजी, एक काम करा, माझा ना मित्र आला आहे जरा इथे, मी त्याच्याशी भेटतो आणि मग तुम्हाला तिथे जॉईन करतो. ईश्वरी म्हणते की नक्की ना. तेव्हा राकेश हो नक्की असं म्हणून ईश्वरीला घालवून देतो आणि स्वतः मात्र खाली उतरतो. आता इथे आजी ही देवीसमोर हात जोडून असते आणि म्हणते की हे सगळं तुझ्या निमित्तानेच घडवून आणलं, या सगळ्याची करती करविती तूच आहेस. या सगळ्या पूजेसाठी तू अर्णवला आणि लावण्याला तयार तर केलं आहेस, परंतु अर्णव आणि लावण्य या दोघांच्या हातातूनही अगदी व्यवस्थित पूजा होऊ दे. ही सगळी पूजा मी जशी गुरुजींना सांगितली आहे तशी यथासांगपणे पार पडू देत. आणि मला इतकंच म्हणणं आहे की शिवपार्वतीचा आशीर्वाद त्या दोघांना लाभला पाहिजे. कारण ही पूजा अशी आहे ना की एखादंही जोडपं ही पूजा अगदी व्यवस्थितपणे पार पाडेल ना, त्याच्या दोघांच्याही डोक्यावर शिवपार्वतीचा हस्त असतो, वरदहस्त असतो. शिवाय त्या दोघांनाही अगदी व्यवस्थित आयुष्य लाभतं. दोघांचीही 7 जन्माची गाठ बांधली जाते. म्हणून देवी, आता तुझ्या हातात आहे सगळं. सगळ्या गोष्टी ह्या तू लक्ष ठेवून करून घे त्या दोघांकडूनही. म्हणजे लावण्य आणि चिंटू हे दोघंजणही लग्नासाठी तयार होतील. म्हणजे विशेषतः चिंटू, कारण त्याला अजूनही लावण्य मनात भरलेली नाही आहे. आता अशी पूजा झाल्यामुळे त्याच्या मनातून त्यालाही होकार मिळू दे की लावण्याच त्याच्यासाठी योग्य आहे. दोघांची पत्रिका अगदी उत्तम जुळली आहे, त्याच्यामुळे त्यांची ही जी पूजा आहे ती अगदी व्यवस्थितपणे पार पडली पाहिजे. आणि चिंटूने आनंदाची बातमी दिली पाहिजे, ती म्हणजे की तो लावण्यासोबत लग्नाला तयार झाला. हीच बातमी मला ऐकायची आता देवी, असं म्हणून ती आता हात जोडून तिच्यासमोर उभी असते. तर इथे शिवपार्वतीची जी मूर्ती असते तिथे सगळेजण म्हणजेच लावण्य, अंजली आणि अर्णव येतात. तेव्हा मग आता अर्णव हा तिथे देवाला जे काही त्याने थाळी आणलेली असते फुलांची हारांची ती देवाकडे देतो आणि मग गुरुजी ते सगळं अर्पण करून त्यांना म्हणतात की तुम्ही दिलेलं सगळं काही बघितलं आहे. तेव्हा आता इथे हे सगळं बघत असताना अर्णव आणि अंजली दोघांनाही खूप आनंद झालेला असतो आणि देवाची ती इतकी पवित्र मूर्ती बघून त्या दोघांनाही अगदी छान प्रसन्न वाटत असतं. मग त्यावर आता लगेच गुरुजी म्हणतात की हा घ्या प्रसाद घ्या, असं म्हणून ते त्यांना प्रसाद देतात. तेव्हा मग अर्णवला वाटत असतं की चला ही पूजा झालेली आहे, आता पुढे आपण निघू शकतो, असं त्याला वाटायला लागतं. परंतु गुरुजी म्हणतात की अहो, ही पूजा झालेलीच नाही आहे अजून तर आपण मेन पूजेला सुरुवातच नाही केली आहे. असं म्हटल्यावर आता अंजली, अर्णव त्याचप्रमाणे लावण्याला टेन्शन येऊ लागतं की नेमकं हे सगळं काय आहे, अजूनही पूजेला सुरुवात केली नाही म्हणजे काय. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की अहो, या पूजेचं एक वेगळंच महत्त्व आहे आणि ही पूजा इतकी सोपी नाही असू शकत बरं का. तेव्हा मग अर्णव म्हणतो की म्हणजे गुरुजी, म्हणजे तुम्हाला काय नक्की म्हणायचं आहे, नक्की पूजा करणं म्हणजे काय आहे. त्यावर आता गुरुजी म्हणतात की सांगतो ऐका, ही पूजा खरं तर शिवपार्वतीची आहे, त्यामुळे ही पूजा ही जोडीनेच केली पाहिजे. एक गोष्ट महत्त्वाची करायची आहे ती म्हणजे की आता या पूजेमधील जी स्त्री असेल, म्हणजेच यांच्यासोबत जी असेल, तिने धान्याचा कोठार आहे खाली, तिथून धान्य आणलं पाहिजे आणि मग ते धान्य आणून दोघांनीही मिळून ते धान्य मागे देवळाच्या मागे जातं ठेवलं आहे तिथे दळायचं आहे. त्यावेळेला मग तिथे दळल्यानंतर त्याची भाकरी बनवून त्याच्यावर दिवा लावून इथे आरती करायची, तेव्हाच ही पूजा संपन्न होते. असं म्हटल्यावर आता लावण्याला टेन्शन आलेलं असतं आणि अंजलीला देखील, कारण ही पूजा लावण्य करू शकत नाही, तिला अगदी माहिती असतं. आता तेवढ्यातच ईश्वरी येते आणि म्हणते की अहो ताई, मी इथे खालीच होते, परंतु मला तुम्हाला भेटता आलं नाही ना, मी तुम्हाला शोधत होते सगळीकडे, परंतु आता इथे आलेच, शेवटी मला तुम्ही सापडलातच बघा, असं म्हणून ती बडबड चालू करते.
तिला आता अंजली बघतच राहते. दोघींच्या गप्पा असतात, परंतु लावण्य ओरडते की किती बडबड करतेस अगं, इथे तरी जरा शांत बस ना. इथे पूजेचं काहीतरी गुरुजी सांगतायत ना, प्लीज कॅन यू स्टॉप, असं ती तिला गप्प करत असते. आणि नंतर गुरुजींना ती विचारते, बरं गुरुजी, व्हॉट इज दॅट, धान्याचं कोठार ते कुठे आहे? त्यावेळेला मग आता ती म्हणते, ते म्हणतात की हो तिथेच खाली आहे. मग त्यावर लावण्य नाटक करू लागते की खरंच इथे पूजेला म्हणजेच येऊन किती प्रसन्न असल्यासारखं वाटतंय ना. ही पूजा अगदी व्यवस्थित करायची आहे मला, म्हणूनच मला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नको आहे. त्यावर आता लगेच गुरुजी म्हणतात की हो, हे सगळं करायचं आहे ते अगदी व्यवस्थित करायचं आहे. आणि जी धान्याची ती पिशवी आहे ना, ती जी व्यक्ती आणते, जी मुलगी आणते, तिने खाली पडून द्यायची नाही आहे अजिबात. लक्षात आलं आहे का? असं आता ते सांगत असतात. त्याच वेळेला गुरुजींना आठवतं की आजीबरोबर त्यांचं बोलणं झालेलं असतं. आजीने त्यांना सांगितलेलं असतं की मी माझा नातू अर्णव याला पाठवत आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्या हातून अगदी व्यवस्थितपणे पूजा करून घ्या. आणि ज्या मुलीची माझ्या अर्णवची पत्रिका जुळते ना, तिच्यासोबतच त्याची पूजा झाली पाहिजे. माझी अशी इच्छा आहे की ही पूजा ही दोघांच्या हस्ते होऊन त्यांना शिवपार्वतीचा आशीर्वाद हा मिळाला पाहिजे. 7 जन्म त्यांची जोडी बांधली गेली पाहिजे. असं म्हणून आता आजी ही गुरुजींना सांगत असते. त्यावेळेला गुरुजी म्हणतात की हो आजी, तुम्ही काळजीच करू नका, तेव्हा मी त्यांच्याशी बोलतो. आजी म्हणते की एकच गोष्ट पाळायची तुम्हाला गुरुजी, ते म्हणजे तुम्ही त्यांना काहीही असं सांगायचं नाही आहे. त्यामुळे तुम्ही ही पूजा का करताय, कशासाठी करून घेताय, ही कोणालाही काहीही कानावर घालू नका. अर्णवला शिवाय त्याच्याबरोबर जे जे असतील त्यांना कोणालाही याबद्दल तुम्हाला काहीच सांगायचं नाही आहे. आता हे आपल्या दोघांच्या मधीलच एक सिक्रेट आहे, त्यामुळे अर्णवला चुकूनही तुम्ही ते सांगू नका. त्यामुळे काय ना, अर्णव ही ती पूजा अर्धवट टाकून निघून येऊ शकतो, त्यामुळे त्याच्या कानावर काहीही घालायचं नाही. असं ऐकल्यावरती आता गुरुजी म्हणतात की बरं ठीक आहे सुभद्राताई, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही मला जर ही जबाबदारी सोपवलीच ना, तर ही जबाबदारी पूर्णपणे पार पडली म्हणूनच समजा. असं म्हणून आता ईश्वरी जे फुलांचं ताट असतं ते शिवपार्वतीच्या जवळ ते ठेवत असतात आणि मनातच विचार करतात की इथे तर 2-2 मुली आहेत, मग नक्की कोणाशी अर्णवची पत्रिका जुळली आहे बघू. देवी आई, आता तूच काय तो योग्य कौल दे, असं गुरुजी म्हणतात. त्यानंतर लावण्य म्हणते की ते धान्याचं कोठार असतं ना गुरुजी, ते कुठे आहे? तेव्हा तो म्हणतो की हे बघा तिथूनच ना खाली आहे. हे वस्त्र घेऊन जा आणि वस्त्रातूनच तुम्हाला धान्य आणायचे, ते कुठेही सांडू देऊ नका, लक्षात ठेवा. आणि अर्णवला ते म्हणतात की तुम्ही एक काम करा, अर्णव इथेच मागे जातं आहे, ते व्यवस्थित पाण्याने स्वच्छ करून घ्या आणि त्यातच आपल्याला धान्य दळायचे. आणि मग आता गुरुजी हे त्याला घेऊन जातात. आता ईश्वरी ही लावण्याबरोबर जाते, कारण लावण्या ही काहीच करू शकत नाही. अंजलीला माहीत असतं, म्हणून अंजलीच तिला सांगते की तू प्लीज जाशील का तिच्याबरोबर, तिला ना फारसं जमेल असं वाटत नाही. असं म्हणून ईश्वरी पण तिच्याबरोबर निघून जाते. तर इथे राकेश कुठे गेला याचा विचार अंजली करत असते. राकेश खाली उतरलेला असताना 2 गुंड हे त्याच्यासमोर येऊन उभे राहतात. आता एक त्याच्यासमोर येतो, त्याचबरोबर राकेश घाबरतो. त्याच्यानंतर दुसराही एक गुंड येतो आणि मागून राकेशच्या खांद्यावर तो हात ठेवतो. आता राकेश पूर्णपणे घाबरलेला असतो. काय करायचं हे त्याला काही सुचत नाही. आता राकेश म्हणतो की तुम्ही दोघं इथे काय करताय? तेव्हा तो म्हणतो की तुम्ही काय करताय हे विचारताना तुला काहीच वाटत नाही का? अरे तुला हे सगळं वागताना काहीच वाटत नाही का? आमचे पैसे आहेत ते तू कधी देणार आहेस आम्हाला पूर्ण? किती दिवस झाले की पैसे देतोस देतोस असं म्हणतोय, परंतु आज तुला आम्ही काही सोडत नाही. असं म्हणून आता तो त्याच्यावरती भडकलेला असतो आणि राकेशची लगेच कुर्त्याची कॉलरच तो धरतो आणि म्हणतो की आज आज आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे. काहीही करून आज आम्हाला आमचे पैसे मिळालेच पाहिजेत, नाहीतर तुला सोडणार नाही, असं तो त्याला बोलतो. त्यावेळेला राकेश त्याचा हात बाजूला करून म्हणतो की कॉलरवर हात कशाला टाकलास? कॉलर धरण्याची काहीच गरज नाही आहे इथे. तेव्हा मग तो म्हणतो की आहे गरज, कारण तुझ्यासारख्या लोकांना ना व्यवस्थित भाषेत सांगून कळत नाही, म्हणून तुझ्याबरोबर हे सगळं असं वागलंच पाहिजे. आणि आम्हाला शेठने आज सांगितलंच आहे की काही करून तुझ्याकडून आज वसुली करून घ्यायची, तुझे पैसे हे परत मिळवायचेच आहेत. तेव्हा मग आता राकेश म्हणतो की अहो कुठे पळून जातोय का मी पैसे घेऊन? तुमच्या शेठला सांगा, मी लवकरच त्यांचे पैसे पोचवेन, ठीक आहे? तेव्हा मग जो गुंड असतो तो म्हणतो की नाही, तुला काय वाटतंय की नेहमीप्रमाणे आम्हाला आज थापा मारशील आणि आजही ऐकून घेऊ? अजिबात सहन होणार नाही. तुला पैसे द्यावे लागतील म्हणजे द्यावे लागतील. असं म्हटल्यावर आता राकेशला अंजलीचा फोन आलेला असतो आणि मी गाडीजवळ आहे असं तो सांगतो. त्याबरोबर अंजली ही म्हणते की थांबा मी येतेच, असं म्हणून आता ती तिथे गाडीजवळ आलेली असतात. आणि जे गुंड असतात राकेशवर लक्ष ठेवणारे, ते तिथेच बाजूलाच उभे राहून राकेशला बघत असतात.
अंजली म्हणते की अहो कुठे निघालात तुम्ही आणि इथे का खाली येऊन थांबलात. राकेश म्हणतो की अगं काय करणार, इथे आलो कारण माझं डोकं जरा ठणकत होतं, म्हटलं निघून जाऊया घरी. मग ती म्हणते की अहो इतकं देवळापर्यंत आलात आणि आज इतका छान योग आहे, शिवपार्वतीचे आशीर्वाद जोड्याने घेऊया ना. असं म्हटल्यावर आता तो त्या गुंडांना बघायला लागतो आणि ती म्हणते तसंही ना या पूजेसाठी ना खूप वेळ लागणार आहे. आणि ईश्वरी आणि लावण्य दोघीजणी आत्ताशी धान्य आणायला धान्याच्या कोठारात गेल्यात. तिथून आल्यानंतर ते धान्य आणतील, ते जात्यावर दळलं जाईल, त्याची भाकरी बनवायची चुलीवर आणि नंतर मग देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. मग हे सगळं होईपर्यंत फार उशीर जाईल ना हो. मग म्हणूनच सांगते की या ना तोपर्यंत आपण आशीर्वाद तरी घेऊया. त्यावर आता तो मनात विचार करतो की ईश्वरी नाही आहे देवळात, मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे जायला. असं म्हणून तो ईश्वरीबरोबर आता म्हणजे ईश्वरी नसताना अंजलीबरोबर देवळात जायला बघतो. आणि त्या गुंडांचंही लक्ष त्या राकेशवर अगदी व्यवस्थितपणे असतो. आणि त्यांचे ते गुंड हे राकेश देवळात जात असताना पुन्हा त्याच्या मागे मागे चाललेले असतात. तर इथे धान्याच्या कोठाऱ्यामध्ये दोन जे सेवक असतात त्यांच्या गप्पा सुरू असतात. ते म्हणत असतात की खरंच कालचं भजन होतं हे अगदी उत्तमच झालं ना. तेव्हा लावण्य अगदी ॲटिट्यूडमध्ये येते आणि म्हणते की किती उकडतं इथे, हे यू मला ना पूजेसाठी धान्य हवं होतं. तेव्हा आता अशा प्रकारे ती उद्धटपणे बोलते. त्यामुळे ईश्वरी तिच्याकडे बघतच राहते. तेव्हा लावण्य म्हणते की हे यू तुमच्या लक्षात येतं आहे का, मला धान्य हवं आहे. तेव्हा तो म्हणतो की अहो हो मॅडम, आम्ही पण इथे धान्यच भरत आहोत. काय ना इथे एवढे हे सगळं झालं ना, आमचं धान्य भरून झालं की देतो आम्ही तुम्हाला धान्य भरायला. तेव्हा ते म्हणते की प्लीज लवकर करा, इथे खूप उकडत आहे, इट्स व्हेरी हॉट इयर, ओ गॉड. असं म्हणून आता ती नुसती ॲटिट्यूड दाखवत असते. त्यावेळेला आता पुन्हा त्या दोघांच्या गप्पा सुरूच असतात की आजचा हा जो काही पूजेचा योग आहे तो अगदी छान जुळून आला आहे ना. खरंच शिवपार्वतीच्या पूजेचा योग आहे आणि आजचाही जो काही भंडारा होईल ना तो अगदी उत्तम होणार आहे बरं का. असं म्हणून त्या दोघांच्याही पुन्हा पुन्हा गप्पा सुरूच असतात. लावण्या ही त्यांच्या त्या गप्पांनी अगदी इरिटेट होऊन गेलेली असते आणि ती वैतागत म्हणते की हे यू प्लीज तुम्ही इथे गप्पा मारत टाईमपास कसला करत बसताय, मला इथे पूजेसाठी धान्य हवं आहे. मग प्लीज ते तुम्ही तुमचं आवरा ना पटापट, मेक इट फास्ट, जेणेकरून मला माझं धान्य घेता येईल ना. असं ती त्याला बोलत असते आणि नुसती म्हणजे चिडचिड करून त्यांच्याबरोबर बोलत असते. बोलण्याचा तिला कसलाच सुमार उरलेला नसतो. मग आता ती अशा प्रकारे बोलल्यामुळे ते काका म्हणतात की हे बघा ताई, काय ना आम्हीही आमचं काम करतच आहोत. अहो ॲक्च्युली आमचं इतकं सगळं काम चाललं आहे कशामुळे माहिती आहे, आज रात्री ना इकडे मोठा भंडारा आहे, त्यासाठीच आम्ही हे धान्य गोळा करतो आहे. काय ना हे आता धान्याचे 2 टोप भरून झालेले आहेत, त्याच्यानंतर हे आणखी मोठे 2 टोप भरून झाले ना की देतो मग आम्ही तुम्हाला धान्य घ्यायला, जरा वेळ थांबा हां. असं म्हणून आता तो त्यांना थांबायला सांगत असतो. तेव्हा लावण्य म्हणते की व्हॉट, म्हणजे तुमचे हे 2 टेप भरून थांबायचे मी, प्लीज प्लीज मेक इट फास्ट ना. असं म्हणून ती तिच्यावर ओरडते. आणि त्यावेळेला ती माणसं त्या लावण्याकडे बघतच बसतात की हा नेमका कुठला प्रकार आहे. त्यावेळेला मग ती म्हणते की ओके ऑल राईट, तुम्ही तुमचं काम करा. मग लावण्या ही ईश्वरीला म्हणते की ऐक ना ईश्वरी. तर पुन्हा एकदा ती माणसं बिचारे त्यांचे काम करायला सुरुवात करतात. त्याच वेळेला त्या दोघांचेही अगदी व्यवस्थितपणे छान देवाच्या गप्पा सुरू असतात. ते पाहून लावण्याला वाटतं की नाही बाबा, आता मी इथे नाहीच थांबू शकत. ते ईश्वरीला म्हणते की ऐक ना, एक काम कर, तू प्लीज इथे थांब आणि ना यांचं झालं ना की मला जरा आवाज देशील का, कारण काय ना मला ना इथे खूप गरम होतं आहे, मला ही गरमी ना सहन होत नाही आहे, खूप उकडतं इथे. त्यापेक्षा मी एक काम करते, मी ना जरा बाहेर जाऊन बसते, म्हणजे कसं मला जरा बरं वाटेल. आणि प्लीज तू यांचं जरा झालं की मला आवाज देशील, मग मी इथे येते. तेव्हा मग ती तिच्या हातात ते वस्त्र देते आणि लावण्य तिकडून काहीही न ऐकता निघून जाते. ईश्वरी आवाज देते आणि म्हणते की प्लीज लावण्य मॅडम अहो ऐका ना. परंतु ती काहीच न ऐकता बाहेर निघून जाते. आणि लावण्य आता स्वतःच्या पदराने वारा घालून घेत म्हणते की ओ गॉड, किती गरमी आहे ना इथे, इथे साधा एखादा AC पण नाही आहे. असं म्हणून ती वैतागत तिथूनच आता बाहेर निघून गेलेली असते. त्यानंतर आता इथे लावण्य निघून गेल्यावर ती विचार करते की काय ही अशी, आणि त्या दोघांच्याही सेवकांच्या गप्पा या सुरूच असतात. त्यावेळेला ईश्वरी त्यांना म्हणते की ऐका ना भिया, तुम्ही हे धान्य भरताय ना, ॲक्च्युली काय ना मला फक्त पूजेसाठी एक मापटच धान्य हवं होतं आणि ते जर मिळालं असतं ना तर माझी पूजेला लवकर सुरुवात झाली असती ना, मग पूजा ही वेळेवरही पार पाडता आली असती. त्यामुळे जरा तुम्ही हे एक मापटं धान्य दिलात तर खरंच खूप उपकार होतील तुमचे. त्यावेळेला अशी छान गोड अशी भाषा बोलल्यावर त्या सेवकांनाही ईश्वरीला नाही बोलता येत नसतं. म्हणून आता इथे ईश्वरी ही ते धान्य भरण्यासाठी म्हणून त्यांना रिक्वेस्ट करू लागते आणि तिला अंजलीचं वाक्य आठवतं
की ऐक ना, तू जरा ईश्वरी लावण्यासोबत जाशील का? तेव्हा मग ती म्हणते की भैया चालेल ना, मी हे मापटं घेतलं तर एक. तेव्हा मग ते सेवक म्हणतात की हो ताई चालेल. अहो तुम्हाला एकच मापटं धान्य हवं होतं का? मग ठीक आहे ना, घ्या तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. असं म्हणून आता ईश्वरीला ते घ्यायला सांगत असतात. त्यावर ईश्वरी म्हणते की हे धान्य ही जी पूजा करणार आहे तिच्या हातून भरलं गेलं पाहिजे ना. म्हणून मग ईश्वरी ही लावण्याला आवाज देण्यासाठी बाहेर येते आणि बाहेर इकडे तिकडे बघते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की लावण्या इथे नाहीच आहे. ती म्हणते की हा लावण्या मॅडम कुठे गेल्या? आणि ती आवाज देत राहते, लावण्या मॅडम, लावण्या मॅडम. परंतु लावण्य आता तिथे कुठेच नसते. म्हणून ईश्वरीला टेन्शन येऊ लागतं. ती म्हणते की कुठे गेल्या, कुठे असतील या? मग आता ती स्वतः तिथे येते आणि त्या एका ताटामध्ये ती स्वतःचं ते वस्त्र असतं गुरुजींनी दिलेलं ते ठेवते आणि म्हणते की भैया घेऊ मी? तेव्हा हो ना हो घ्या, असं म्हणून तिला ते मापटं देतात. आणि ईश्वरी मग त्यातनं म्हणजेच जे धान्याची पोती असते त्याच्यामधून एक मापटं ज्वारी घेते आणि ती ज्वारी आता ती त्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर घेत असते. आणि हे घेत असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी प्रसन्न असतात आणि त्याची सगळी व्यवस्थितपणे गच्च अशी पोटली बांधायची असते तशीच पोटली ती आता बांधायला सुरुवात करते. आणि ती पोटली बांधत असताना जे गुरुजी असतात ते तिच्याकडे बघतच असतात आणि शिवाय ते सेवक हे दोघंही तिच्याकडे बघतात. मग ईश्वरी अगदी व्यवस्थितपणे घट्ट पुरचुंडी त्याची बांधून घेते आणि मग त्या दोघांच्या पुन्हा गप्पा सुरू असतानाच ईश्वरी म्हणते की थँक्यू भैया, खरंच तुम्ही हे धान्य दिलेत ना, खूप खूप उपकार झाले हा तुमचे. तेव्हा मग आता त्या दोघा जणांनाही खूप आनंद होतो की ही मुलगी अगदी सोज्वळ आणि प्रेमळ आहे आणि अगदी देवीचा वास करतो अशी तिची वाणी. आणि म्हणूनच मग ते दोघंजणही तिच्यासमोर हात जोडतात आणि नमस्कार करतात. तेव्हा ती येते मी असं त्यांना प्रेमानेच अगदी बोलून दाखवते. कारण ईश्वरी ज्या प्रकारे त्यांच्याबरोबर वागते ते वागणं हे त्यांना खूप आवडलेलं असतं आणि ईश्वरी ज्याला त्याला समोर बघेल त्याला आपलंसं करून घेणारी असते. म्हणूनच तिचं काम हे लावण्यापेक्षाही पटकन झालेलं असतं. लावण्या ही अगदी हडीसतुडीस करून बोलून निघून गेलेली असते, परंतु ईश्वरीने स्वतःच ते भरलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की लावण्या ही ते धान्य घेऊन निघत असते. तेवढ्यातच साडीमध्ये तिचा पाय अडकतो आणि ती तिथून लादीवरून पडणारच. तेवढ्यातच तिने ते मापटं अगदी सांभाळून न ठेवता ते मापटं हे तिच्या हातातून वर उडतं आणि तेवढ्यातच आता ईश्वरी सांभाळा लावण्या मॅडम असं म्हणून बोलायला जाते आणि ते जे धान्य असतं ते त्याची पोटली ही ईश्वरीच्या हातामध्ये आलेली असते. आता लावण्या ही ईश्वरीला म्हणते की ईश्वरी थँक गॉड, बरं झालं ते तू खाली पडू दिलं नाहीस. दे आण माझं धान्याचं, इकडे आण. असं म्हणून ती आता तिच्याकडे ते मागत असतानाच तिथून एक माणूस येतो आणि तो म्हणायला लागतो की नाही, हे असं अजिबात घडू शकत नाही. खरं तर तो देवाचा दूतच असतो असं म्हणायलाही काही हरकत नाही. कारण तो येतो आणि म्हणतो की नाही पोरी, असं तू अजिबात करू शकत नाही. आता धान्याची पुरचुंडी तू पाडलीस, परंतु ज्या मुलीने तिला सावरलं, जी मुलगी त्याला भक्कमपणे धरून उभी होती, त्या मुलीच्या हातातूनच ही पूजा होणार आहे शिवपार्वतीची. आणि जिने हे धान्य भरलं आहे आणि जिच्या हातात आता ही पुरचुंडी आहे तिच्याकडूनच ही पूजा झाली पाहिजे. तू ही पूजा करू शकत नाहीस, असं ईश्वरीला आणि लावण्याला दोघेही बोलत असतात आणि लावण्याच्या हातून पूजा होणारच नाही असं ठरलेलं असतं. त्यावेळेला लावण्य आणि ईश्वरी दोघीजणीही ती धान्याची पोती घेऊन चाललेली असतात. ईश्वरीच्या हातात ती पोती असते. तेवढ्यातच समोरून आता अर्णव, अंजली, त्याचप्रमाणे ईश्वरी आणि लावण्य येत असतात. हे राकेश बघतो. आता राकेश हा बघायला लागतो की अंजली ही त्याच्यासोबत आहे आणि हे सगळं आता ईश्वरीने पाहिले. मग ईश्वरीला नेमकं विचार पडतो की नेमके राकेशजी इथे यांच्याबरोबर काय करतात, परंतु तो थोडासा बाजूला जाऊन उभा राहतो. परंतु इथे आता ईश्वरीला थोडा संशय आलेलाच असतो. म्हणून राकेश हा तिकडून पटापट पळ काढत असतो आणि पळ काढत असताना राकेश हा जातो तेव्हा त्याचं त्याचं लक्ष अजिबात कुठेही नसतं. तो घाबरलेला असतो, परंतु त्याला अर्णवने नोटीस केलेलं असतं आणि अर्णव ते सगळं बघतो. तो विचार करतो की जिजू जिजू एवढे घाईघाईने परत कुठे निघून गेले आणि जिजू एवढे टेन्शनमध्ये का होते, त्यांना घाम का फुटला असेल, असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. मग नेमकं राकेशचं काय होणार आहे, ईश्वरीने त्याला अंजलीसोबत पाहिले का, नेमक्या काय काय गोष्टी घडल्यात हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी चॅनल